की तातडीने आपण वर्गीकरण लागू करावं आणि आम्हाला न्याय द्यावा। ही लढाई आता इथे थांबणारी नाहीये। सकल मातंग समाजाच्या वतीनं आज उपवर्गीकरणासाठी बुलढाण्यात मोर्चा काढण्यात आला आणि तो मोर्चा जो आहे आता जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकलेला आहे। नेमकं त्यांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेऊया। सर, मला सांगेल की काय नेमक्या मागण्या आहेत आणि कुठपर्यंत आता हा उपवर्गीकरणाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागला, काय सांगा? देशाचं सर्वोच्च न्यायालय यांनी असा निर्णय दिला की उपवर्गीकरणाचा अधिकार जो आहे सर्वस्वी हा राज्य शासनाचा आहे। या निकालाला अनुसरून देशातल्या इतर राज्यांनी अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण लागू केलं आहे, ज्यामध्ये तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे। ज्या पद्धतीने त्या राज्यांनी लागू केलं त्याच पद्धतीने महाराष्ट्राने सुद्धा अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण लागू करावं या मागणीसाठी आज या मोर्चाद्वारे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। मातंग समाजाला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल, त्यांचं मागासले पण घालवायचं असेल तर त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणं अतिशय गरजेचं आहे आणि ती मिळालं पाहिजे। या मागणीसाठी आम्ही सर्वजण आता रस्त्यावर उतरलेलो आहोत। बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे, राज्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचे कार्यकर्ते, मातंग समाजाच्या संघटना, मातंग समाजाच्या चळवळीतले अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि एकच मागणी करत आहेत की तातडीने या राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण लागू करावं। मी आभार मानतो राज्य शासनाचे की त्यांनी या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न सुद्धा सुरू केलेला आहे। न्यायमूर्ती अनंत बदार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती। त्या समितीने आपला अहवाल राज्याच्या मंत्रिमंडळाकडे दिलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो आलेला सुद्धा आहे। त्यानंतर राजेश कुमार मुख्य सचिव आणि द्विसदस्यीय अशा प्रकारची समिती गठीत करण्यात आली आणि या समितीला सांगण्यात आलं की 1 महिन्याच्या आत तुम्ही तुमचा अहवाल आणि तुमचा अभिप्राय आम्हाला द्या। त्या घटनेला आता 2 महिने झाले। मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी कोणत्याही प्रकारचा अहवाल राज्य शासनाला दिला नाही। त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्यात निषेध नोंदवण्यासाठीच आजच्या मोर्चाचं आयोजन आम्ही केलं होतं। निश्चितच हे जे उपवर्गीकरण लागू व्हावं यासाठी ही जे आज मोर्चा काढण्यात आलेला आहे, अजूनही मंडळी त्यांच्याशी बोलणार आहेत। सर, मला सांगेल की आता नेमका सचिवांना जो आहे अहवाल द्यायचा होता तो अजून सादर झालेला नाहीये। नेमका आता हा अहवाल केव्हा सादर केला जाईल शासनाकडे आणि पुढची तुमचा पवित्रा काय असणार आहे? कारण जर हा अहवाल जर सादर झाला नाही तर आपला पवित्रा काय असणार? ये तो सिर्फ झांकी है, अभी सब कुछ बाकी है। 1 ऑगस्ट 2024 ला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूने जो निकाल दिला आणि महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आज या उपेक्षित वंचितांच्या मातंग समाजासह 59-58 जातीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आरक्षणाच्या अनुषंगाने या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून सातत्यानं रस्त्यावरच्या न्यायालयीन लढाई लढण्याचं काम, शासन दरबार लढाई लढण्याचं काम गेली अनेक वर्ष हा समाज करतो आहे। मात्र दुर्दैवाने याला आजपर्यंत यश आलं नव्हतं, पण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 ला निर्णय दिला आणि त्यानंतर ऑक्टोबर 24 लाच अनंत बदार समिती न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्या गेली। त्यांनी 16 मार्चला आता आपला अहवाल सादर केला। राज्याचे अग्रवाल या समितीला 1 महिन्याची जी मुदत दिली होती त्यांच्याकडे हरकती आणि सूचना गेलेल्या आहेत। खरं तर 1 ऑगस्ट 2024 ला निकाल लागला त्यानंतर शेकडो हरकतीच्या म्हणजे अपीलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या होत्या। या देशाच्या सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं सर्वच्या सर्व अपील या प्रकरणात फेटाळलेले आहेत, कारण पूर्ण न्यायपीठानं हा निकाल दिलेला आहे आणि म्हणून या देशाच्या संविधानाचा सन्मान करायचा असेल, सर्वांना समान आरक्षणाचं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर निश्चितपणाने आरक्षण तात्काळ लागू करावं आणि अशा पद्धतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपेक्षित वंचित मातंग समाजासह
संपूर्ण समाज रस्त्यावर उतरलं. कायद्यानं चालणारी माणसं नाविलाजानं जर लवकर आरक्षण वर्गीकरण लागू झालं नाही तर कायदा हातात घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. अशा पद्धतीची ठाम भूमिका घेऊन आरक्षण वर्गीकरण तात्काळ व्हावं यासाठी सकल समाजाच्या माध्यमातून आज आवाज उठवण्याचं काम बुलढाणाकरांनी केलेलं आहे. निश्चितच तर हा जो उपवर्गीकरणाचा जो प्रश्न आहे तो तात्काळ मार्गी लावावा आणि आरक्षण जे आहे ते तात्काळ देण्यात यावं अशी मागणी जी आहे या मातांग समाजाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.